नमस्कार. मी अनिकेत कदम. आपण 2023 तलाठी भरती मॉर्निंग आणि आफ्टरनून शिफ्टचे इंग्लिशचे पी-वाय-क्यूज सॉल्व्ह केलेले आहेत मागच्या 2 लेक्चर्समध्ये. आज हा आपला तिसरा लेक्चर आहे आणि यामध्ये आपण इव्हनिंग शिफ्टचे 25 क्वेशन्स सॉल्व्ह करणार आहोत, जे की इंग्लिशचे आहेत. ओके. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो, की ही जी आपली प्लेलिस्ट असणार आहे. आता याच्यामध्ये जर का हे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील ऑब्व्हियसली. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला कुठे पण डाउट असतील, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये किंवा या करंट लेक्चरमध्ये पण, तर तुम्ही त्याच्यासाठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. मी ट्राय करेल, की माझ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमचे ते डाउट्स जे आहेत कमेंटमधले ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. ओके. आणि आपण जसं पॅटर्न पाहिला तलाठी भरतीचा, तसे 2 इडियम्स एंड फ्रेजेस आहेत. 2 व्होकॅबचे क्वेशन्स आहेत, सिनोनिमचे क्वेशन्स आणि व्हॉईस हा येतोयच. 2 व्हॉईसचे क्वेशन्स आहेत. टेन्सचे 2 क्वेशन्स येतायत. कंडिशनल सेंटेन्सचे 2 क्वेशन्स येतायत. आर्टिकलचे 2 क्वेशन्स आहेत. म्हणजे हे एक असा सिलॅबस फॉलो होतोय मागच्या 2 पेपरपासून. हा आज आपला तिसरा पेपर आहे. आपण ते पण डिस्कस करणार आहोतच कंप्लीट तलाठी भरतीचा सिलॅबस आणि टॉपिक वाईज डिस्कशन. आता आपण प्रिव्हियस इयर स्टार्टिंगला करून घेऊया. ओके. चला तर मग पहिला जो क्वेश्चन आहे, हा आहे व्हॉईसचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. "अ डिक्शनरी हॅज बीन स्टोलन." आता मी व्हॉईसमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. एक बेसिक फॉर्म्युलेशन सगळ्यात अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. व्हॉईसचा. जे प्रेझेंटचा आहे, पास्टचा आहे आणि फ्युचरचा आहे. ठीक आहे. आता ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह विचारेल किंवा पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह विचारेल. व्हॉटएव्हर. बट तुम्हाला फॉर्म्युलेशन माहीत असलं म्हणजे डन. ठीक आहे. तर मी इथे जेव्हा पाहतो, हॅज बीन स्टोलन. ओके. म्हणजे ऑलरेडी कशामध्ये आहे हा? पॅसिव्हमध्ये आहे. कसं काय कळालं मला पॅसिव्हमध्ये आहे? हॅज बीनच्या नंतर ॲक्टिव्हमध्ये व्ही4 लागतो. नॉर्मली टेन्समध्ये हॅव, हॅज प्लस व्ही4 असतो. बट इथे व्ही3 आहे. म्हणजे ऑलरेडी कशात आहे? पॅसिव्हमध्ये आहे आणि तसं तर क्वेशनमध्ये सांगितलेलंच आहे, की ॲक्टिव्हमध्ये कन्व्हर्ट करा. ठीक आहे. तर याचा ॲक्टिव्हमध्ये कन्व्हर्जन कसं असतो? सगळ्यात अगोदर आठवायचं फॉर्म्युलेशन काय आहे? फॉर्म्युलेशन कसं असतं? जसं समजा हॅज प्लस व्ही3 आहे. ओके. हॅज प्लस व्ही3 हा आहे. हॅज प्लस व्ही3 चा चेंज काय होतो? हॅज बीन प्लस व्ही3 असा चेंज होतो. ठीक आहे. तर मग मी ठीक आहे. तर मग मी चेक करेल, हा हॅज बीन प्लस व्ही3 आहे. हा रिव्हर्समध्ये हॅज प्लस व्ही3. हॅज प्लस व्ही3 कुठे दिसतोय इथे मला? हॅज प्लस व्ही3 2 ठिकाणी दिसतो. एक आहे हॅज स्टोलन, एक आहे हॅज स्टोलन. ठीक आहे. तर दोन्ही ठिकाणी दिसतंय, बट प्रोनाउन चेंज आहे. समबडी, नोबडी. आता इथे दिलेला होता का डूवर? सब्जेक्ट दिलेला होता का? नव्हता दिला सेंटेन्समध्ये. कोणी केलं? नाही माहिती. कोणीतरी चोरी केली ही माहिती आहे. मग मी बोलतानाच म्हटलं, काय? कोणीतरी चोरी केली. कोणीतरी म्हणजे काय? समबडी. ओके. तर हा आहे पर्सनल इनडिफायनाइट प्रोनाउन. जेव्हा आपल्याला प्रोनाउनच माहीत नाही, डूअरच माहीत नाही, तेव्हा आपण स्वतः इंट्रोड्यूस करून द्यायचा आणि तो इंट्रोड्यूस करून देताना मी काय करणार? कोणीतरी तिची बुक चोरी केली. तर समबडी हॅज स्टोलन हर बुक्स. आन्सर काय असेल? 4th आन्सर. अंडरस्टूड? देन नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. हा क्वेश्चन रीड करा. ठीक आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह कुठला असणार आहे? आता फ्यू आणि लेस. सी काय डिफरन्स असतो? फ्यू हा वापरतात काउंटेबल नाउनसाठी. ठीक आहे. ही माझ्याकडे पेन आहे. समजा माझ्याकडे 4 पेन आहेत आणि मला म्हणायचंय माझ्याकडे खूप मी काय म्हणणार? आय हॅव लेस पेन की आय हॅव फ्यू पेन्स? आय हॅव अ फ्यू पेन्स. ठीक आहे. म्हणजे फ्यू कशासाठी? काउंटेबल नाउनसाठी वापरणार आणि लेस कशासाठी? अनकाउंटेबल क्वांटिटीसाठी वापरणार. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो अनकाउंटेबल क्वांटिटी काय म्हणू शकतो? सांगा बरं?
आय विल हॅव अ लेस शुगर. ठीक आहे. शुगर काय आहे? अनकाउंटेबल. काउंट करता येते का? नाही तसं. ठीक आहे. तर मग फ्यू कशासाठी? काउंटेबलसाठी. थोडं कळालं? मग बुक्स. बुक्स काय आहेत? काउंटेबल आहेत. तर मग काउंटेबलसाठी फ्यू यूज होणार हे डेफिनेटली आहे आणि दॅन यूज झालाय. दॅन म्हणजे काय? कंपॅरेटिव्ह डिग्री पाहिजे. ॲडजेक्टिव्हचे 3 डिग्रीज असतात. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे जसं गुड आहे. गुडचा पॉझिटिव्ह काय असतो? सॉरी गुड पॉझिटिव्ह आहे. कंपॅरेटिव्ह काय असतो? बेटर आणि सुपरलेटिव्ह काय असतो? बेस्ट. ठीक आहे. अशा 3 डिग्रीज असतात ॲडजेक्टिव्ह. आता इथे मग कुठली डिग्री लागणार? रिमेंबर कंपॅरेटिव्ह डिग्री सोबत दॅन लागतो. काय असतो? कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय? ई-आर युजुअली नॉट ऑल द टाईम. ते रूल्स मी नंतर सांगेल कधी. युजुअली जे ई-आर पासून संपतात त्यांच्यानंतर काय लागतो कंपॅरिझनमध्ये दॅन लागतो. ठीक आहे. मग मला कंपॅरेटिव्ह डिग्री पाहिजे. तर मग मी काय यूज करणार? फ्युअर दॅन. अंडरस्टूड द क्वेश्चन? ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन. वी शुड बी ग्रेटफुल फॉर आवर पॅरेंट्स फॉर ऑल देअर लव्ह अँड सपोर्ट. हे ग्रामॅटिकल एरर आहे 4 पार्टमध्ये. कुठे एरर असणार? सांगू शकता का? ठीक आहे. पहा इथे प्रिपोजिशनल एरर आहे. प्रिपोजिशनल एरर कसं काय? वी शुड बी ग्रेटफुल फॉर. आपण ग्रेटफुल टू असायला पाहिजे. ग्रेटफुल समोर काय लागतो? ग्रेटफुल टू आवर पॅरेंट्स फॉर. म्हणजे ग्रेटफुल टू समबडी अँड फॉर सम रिझन. ठीक आहे. मग इथे फॉर चालेल का? नाही चालणार. प्रॉब्लेम कुठे आहे? ऑप्शन काय असेल? वी शुड बी ग्रेटफुल फॉर. बी ग्रेटफुल फॉर. फोर्थ ऑप्शन हा आपला आन्सर असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन. पंक्च्युएशन मार्क्स. ठीक आहे. हा एक स्टेटमेंट आहे. थिंक ऑफ इट लाइक दिस. त्याचा विचार करा. ठीक आहे. तर थोडा विचार करा. व्हॉट वुड बी द लाईफ विथआऊट सरप्राइजेस? लाईफ कशी असणार विथआऊट सरप्राइजेस? हा एक स्टेटमेंट आहे. तेव्हा मी रीड केलं पहा. इथे काहीतरी गॅप असायला पाहिजे. थिंक ऑफ दिस लाइक दिस. थिंक ऑफ इट लाइक दिस. आणि त्याच्या समोर एक स्टेटमेंट आहे. ते गॅप मेंटेन पाहिजे. बट इथे गॅप मेंटेन नाहीये. आता त्या गॅपमध्ये काय फील करणार आपण प्रोनाउन्सिएशन म्हणजे तो मीनिंगफुल बनेल. ठीक आहे. तर मग हा जो हायफन आहे, हा हायफन कशासाठी कंपाउंड नाउनमध्ये यूज करतात. हायफनची गरज आहे का? 2 स्टेटमेंट आहेत. ठीक आहे. ते कंटिन्युएशनमध्ये चालतायत. तर असेल का हा ऑप्शन? नाही. मी एलिमिनेट केला पहिला ऑप्शन. देन सेकंड ऑप्शन, थिंक ऑफ इट लाइक धिस. व्हॉट वुल्ड बी द लाईफ? काय जशाला तसंच कंटिन्युएशनमध्ये दिलेलं आहे. लाइक धिसच्या नंतर एक खरंच स्टेटमेंट आहे आणि ती कंटिन्युएशनमध्ये चालेल का? नाही. मीनिंगफुल नाही म्हणत. सेकंड ऑप्शन पण. आता थर्ड आणि फोर्थमध्ये काय दिसतंय तुम्हाला? डिफरन्स काय आहे? इथे आहे कॉलन, इथे आहे सेमीकॉलन. ठीक आहे. काय झाला? हा झाला कॉलन, हा झाला सेमीकॉलन. ठीक आहे. तर मग कॉलन आणि सेमीकॉलन काय डिफरन्स असतो? कॉलन काय करतो? कॉलन एखादा डिफाइन करतो. आयडिया किंवा इंट्रोड्यूस करतो. काय? लिस्ट इंट्रोड्यूस करतो किंवा एक्सप्लेन करतो. कॉलनचं काय करतं काम असतं? डिफाइन करणं, इंट्रोड्यूस करणं किंवा एक्सप्लेन करणं. इंट्रोड्यूस अ लिस्ट, इंट्रोड्यूस समथिंग जे बोललेलं होतं. सॉरी एक्सप्लेन समथिंग जे बोललेलं होतं, असं कॉलनचं काम असतं. ठीक आहे. सेमीकॉलन. सेमीकॉलनचं काम काय असतं? 2 इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत. ठीक आहे. क्लॉज म्हणजे काय? सब्जेक्ट, वर्ब. ते 2 इंडिपेंडंट क्लॉजमध्ये म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्बचं कॉम्बिनेशन पाहिजे आणि जे मीनिंगफुल पाहिजे. याला क्लॉज म्हणतात थोडक्यात. क्लॉज, फ्रेज हा वेगळा टॉपिक आहे. मी ते नंतर कधी एखाद्या टॉपिकमध्ये सांगेल. बट आता ट्राय टू अंडरस्टँड. क्लॉज म्हणजे काय? 2 सब्जेक्ट आणि वर्ब हा मीनिंगफुल असणं. याला क्लॉज म्हणतात. इंडिपेंडंट क्लॉज. ठीक आहे. 2 इंडिपेंडंट क्लॉजला जे क्लोजली रिलेटेड आयडियाज आहेत, यांना जोडणं काय करतं? सेमीकॉलन काम करतं. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त जसं ट्रान्झिशनल वर्ड्स आहेत काहीतरी. जसे हाउएव्हर आहे. ठीक आहे. म्हणजे जर का एक्झाम्पलमध्ये घ्यायला गेलं त्याचा, मी काय म्हणणार? द वेदर वॉज टेरिबल. काय? द वेदर
वॉज टेरिबल. खूप घाण होता. वातावरण खूप घाण होतं. हाऊएव्हर, तरी पण ते डिसाइडेड टू गो आउटसाइड. ते डिसाइडेड टू गो आउटसाइड. ठीक आहे. म्हणजे पहा, मी काय केलं इथे सेमीकॉलन यूज केलंय ह्या जागी. ओके. आणि मग इथे कॉमा यूज केला आणि मध्ये ट्रान्झिशनल वर्ड आहे हाऊ एव्हर. ट्रान्झिशनल कम्प्लिटली चेंज होते तरी पण. ठीक आहे. मग अशा टाइम मध्ये काय यूज करतो आपण? अशा टाइम मध्ये यूज करतो सेमीकॉलन. आणि कॉलन कधी यूज करतो? एक्सप्लेनेशन असेल किंवा इंट्रोडक्शन असेल किंवा डेफिनेशन असेल, तेव्हा कॉलन यूज करतो. आता इथे पहा, थिंक ऑफ इट लाइक धिस. आणि त्याच्या समोर काहीतरी व्हॉट वुल्ड बी द लाईफ विथआऊट सरप्राइजेस. इंट्रोड्यूस करतोय समोर काहीतरी. तर ह्याच्याबद्दल विचार करा. कशाबद्दल? समोर इंट्रोडक्शन दिलंय. मग इंट्रोड्यूस करण्यासाठी काय असायला पाहिजे आपल्याकडे? कॉलन. आन्सर काय असणार? थर्ड आन्सर. समजली ही कन्सेप्ट कॉलन आणि सेमीकॉलन मधला फरक? चला नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. त्याच्यामध्ये इनकरेक्टली वर्ड कुठला आहे? माइल्डेस्ट. माइल्ड. तो एकदम शांत आहे, माइल्ड आहे. त्याला माइल्डेस्ट. ठीक आहे. इमिडिएटली. एकदम अचानक. एक्सटेरियर, बाहेरून. तिन्हीचे पण स्पेलिंग्ज बरोबर आहेत. प्रॉब्लेम कुठे आहे? इंडियड मध्ये. आता इंडियड का? तर इंडियडची स्पेलिंग जी असते, ती असते इंडियर. आणि इंडियर म्हणजे काय? त्याचा मीनिंग होतो प्रिय, लव्हिंग. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम होता. आता या सेंटेन्स दिस इंडियर्ड हिम टू देअर हर्ट्स इमिडिएटली, म्हणजे हे लोकांना खूप जास्त आवडायचं. ठीक आहे. हे लोकांना आवडायचं. काय आवडायचं? फॉर इव्हन द माइल्डेस्ट ऑफ अस. ते जो सगळ्यात शांत होता ना, तो पण त्याला पाहायचा, त्याच्या स्ट्रिक्ट बिहेवियरला पाहायचा, पण ते पण त्याला आवडायचं, असं म्हणायचंय. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे थोडासा. बट व्हॉटएव्हर. इंडियर्ड म्हणजे काय? इंडियर्ड ही पाहिजे, नॉट आय. आणि इंडियर्ड म्हणजे प्रिय. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन. इडियम आहे. रेन चेक. रेन चेक म्हणजे काय? रेन चेक म्हणजे इट्स लाइक की समजा तुम्ही मूव्ही तिकीट बुक केली आहे आणि बिकॉज ऑफ सम टेक्निकल इश्यूज तो कॅन्सल झाला. मग तुम्ही मॅनेजमेंटला कॉल केला आणि मॅनेजमेंटनं काय म्हटलं तुम्हाला, की "सर सॉरी, आम्ही तुमच्यासाठी नेक्स्ट डेची मूव्ही तिकीट मॅनेज करूया, अरेंज करूया." दिस कंडिशन इज अ रेन चेक. समजलं तुम्हाला? आता आन्सर सांगा. काय असणार आहे? गिव्हिंग अ वॉटरप्रूफ चेक? नाही. प्रॉमिस मेक ऑफर अवेलेबल सम अदर टाइम? ठीक आहे. चेकिंग समवन. सेकंड आन्सर असणार आहे. ठीक आहे. प्रॉमिस टू मेक एन ऑफर अवेलेबल सम अदर टाइम. किंवा तुम्ही असं पण पाहिलं ना, रेन चेक शब्दशः अर्थ असतो का? मी सांगितलं होतं इडियम्सचा शब्दशः अर्थ काढायचा नसतो. मग जसं हे चेकिंग रेनी वेदर, चेकिंग इट रेन्स आणि वॉटरप्रूफ चेक हे शब्दशः अर्थ काढणारे ऑप्शन्स झाले. तर मी एलिमिनेट करून पण ऑप्शनचा आन्सर काढू शकतो ना. ओके. चालतं? देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. I look forward to see my friends soon. Find the error. कुठे आहे? कुठे वाटतंय तुम्हाला? सॉरी. ठीक आहे. आय रॅन आय रॅन टू कॅच अ थिef. आधी हे लक्ष द्या. टू प्लस V1 टू कॅच. टूच्या नंतर वर्बचा कुठला फॉर्म आलाय? बेस फॉर्म आलाय. वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता याला काय म्हणतात? याला म्हणतात इन्फिनिटिव्ह.
इन्फिनिटिव्ह इज अ टाइप ऑफ वर्ब. ओके. सॉरी. इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. इन्फिनिटिव्हचं काम काय असतं? पर्पज शो करणं. पर्पज ऑफ ॲक्शन शो करणं. हे इन्फिनिटिव्हचं काम असतं. टूच्या नंतर नेहमी काय लागतो? बेस फॉर्म ऑफ वर्ब लागतो. मग मी इथे पाहतोय टू सी. बट काही फ्रेजेस असतात. ते फिक्स फ्रेजेस. त्या फ्रेजमध्ये द फ्रेज व्हिच एंड्स विथ द टू त्याच्यानंतर वर्बचा फोर्थ फॉर्म लागतो. ते कुठले फ्रेज आहेत? लुकिंग फॉरवर्ड टू. लुकिंग फॉरवर्ड टू. टूच्या नंतर काय लागणार? वर्बचा फोर्थ फॉर्म लागणार, नॉट बेस फॉर्म. ठीक आहे. विथ अ व्ह्यू टू, अकस्टम टू, प्रोन टू, ॲडिक्टेड टू. ठीक आहे. अवर्स टू. हे जे असे फ्रेजेस आहेत, which ends with the टू त्यांच्यानंतर काय लागतो? व्ही-आय-एन-जी फॉर्म लागतो. नॉट फर्स्ट फॉर्म, वर्बचा फर्स्ट फॉर्म. जेव्हा इन्फिनिटिव्ह म्हणून येतो, ते टूच्या नंतर एखादा वर्ब ॲज अ इन्फिनिटिव्हचं काम करत असेल, 2+V1 इन्फिनिटिव्हचं काम करत असेल, चालतो 2+V1. बट फ्रेजमध्ये टू आला असेल, तर व्ही-आय-एन-जी पासून एंड होणार. आता फ्रेज काय असतात? सी, फ्रेज असतं ग्रुप ऑफ वर्ड्स आणि विच डू नॉट हॅव कंप्लीट मीनिंग. म्हणजे कुठलेही 2 वर्ड्स आहेत, 2, 3, 4 वर्ड्स आहेत, एकत्र आले, पण त्यांचा कंप्लीट मीनिंग नाहीये, की ज्यांच्यामध्ये सब्जेक्ट वर्बचं कॉम्बिनेशन पण नाहीये. अशांना फ्रेज म्हणतात. जसं आधी मी क्लॉज सांगितलं होतं. क्लॉज काय असतो? सब्जेक्ट प्लस वर्ब असायलाच पाहिजे. ठीक आहे. फ्रेज काय असतो? सब्जेक्ट वर्बचा कॉम्बिनेशन नसतो आणि नॉट मीनिंगफुल. ठीक आहे. हा डिफरन्स आहे. तर फ्रेजेस कुठले? ॲडिक्टेड टू, अवर्स टू, प्रोन टू, विथ अ व्ह्यू टू, देन फॉरवर्ड, लुकिंग फॉरवर्ड टू. यांच्यानंतर वर्बचा कुठला फॉर्म पाहिजे? व्ही-आय-एन-जी फॉर्म. मग इथं लुक फॉरवर्ड टू सीइंग माय फ्रेंड्स, नॉट सी. व्ही-आय-एन-जी. तर प्रॉब्लेम कुठे आहे? थर्डमध्ये. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन. सिनॉनिम. ऑडियल. ऑडियल म्हणजे काय असते? सिव्हिअर मेंटल पेन किंवा सफरिंग. जो खूप मेंटल सफरिंगमध्ये आहे किंवा पेनमध्ये आहे. त्याला ऑडियल म्हणतात. ठीक आहे. नाऊ अँग्युश. अँग्युश म्हणजे असते हेट्रेड. ठीक आहे. हेट करणं, अँग्युश. कन्फ्युजन, यू नो. पीस, यू नो. हेल्थ, यू नो. काय असू शकणार? आता पहा इथे एक्झॅक्ट सिनोनिम नाहीये. एक्झाममध्ये पर्पज काय असतं? दे डोंट आस्क यू द सिनोनिम ऑफ द वर्ड. दे आस्क यू अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द वर्ड. म्हणजे नियर बाय पण कधी-कधी म्हणतात. एक्झॅक्ट नसू शकतो, थोडंफार नियर बाय. मग त्याच्यामध्ये हा असतो कन्फ्युजन. जेव्हा कन्फ्युजन असतं तेव्हाच सफरिंग असते आणि पेन असते. ठीक आहे. असं एक रिलेट करू शकता. अँग्युश सॉरी ऑडियल, ऑडियलचा असेल कन्फ्युजन ऑप्शन. डन. देन नेक्स्ट इडियम आहे. बीट अराउंड द बुश. या इडियमचा मीनिंग काय असतं? मध्ये काहीतरी मुद्दा आहे, त्या मुद्द्याचं न बोलता, पॉइंटवर न बोलता आपण दुसरंच काहीतरी डिस्कस करतो. ते मुद्द्याचं विसरून गेलोय. पॉइंटवर येतच नाही. उगीच दुसरं डिस्कशन चाललंय. त्याला म्हणतात बीट अराउंड द बुश. ऑप्शनमध्ये काय असणार आहे सांगा? ओके. डिस्कशन विथआऊट हॅव्हिंग एनी कन्क्लुजन असं काही नाही म्हणत. डिस्कस इम्पोर्टंट थिंग्स फॉर आवर्स नो. डिस्कस अनइम्पोर्टंट मॅटर्स फॉर आवर्स नो. डिस्कस अबाउट अ मॅटर विथआऊट कमिंग टू द पॉइंट. बोलणे, पण पॉइंटवरच नाही यायचं. ठीक आहे. घुमायचं अवती-भोवती असं. मग आन्सर असेल फोर्थ आन्सर. देन क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये स्पेलिंग एरर आहे. हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. कुठे स्पेलिंग एरर आहे? सांगा. करेक्टली रेक्टिफाईज द स्पेलिंग एरर सॉरी. एम्प्लॉईज. एम्प्लॉईजमध्ये डबल ई असतं, बाकीचं तुम्हाला येत असेल. इथे कन्फ्युजन होतं. सिंगल ई की डबल ई? एम्प्लॉईजमध्ये डबल ई असतं, बरोबर आहे. ओके, चालते. असाइन्ड, असाइन्ड इकडे ऑप्शनमध्ये वेगळं दिलंय, पण याच्यात पाहूया आपण. असाइन्ड पण बरोबरच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पीपल एम्प्लॉईज वर असाइन्ड, त्यांना काम करायला दिलं. ओव्हर क्राउड पण ठीक आहे. एस्केलेटर. एस्केलेटरचं काय असतं पहा.
काय डिफरन्स दिसतोय सांगा? मी लिहिताना काय केलंय? मी लिहिताना ओ लिहिलेला आहे. ते काय आहे? ई आहे. प्रॉब्लेम काय? एक्सेलेरेटर. ठीक आहे? देन डन. नेक्स्ट क्वेश्चन. इंडिफरंट. इंडिफरंट म्हणजे हॅव्हिंग नो इंटरेस्ट. कशातच इंटरेस्ट नाहीये. साइडला राहणारा. त्याला काय म्हणतात? नॉनचॅलंट. नॉनचॅलंट म्हणजे दिलबंदा. क्या होगा? चिल. चिल एंड कूल यू कैन से. So केयरिंग, केयरिंग यू नो ऑलरेडी. अपेथेटिक, अपेथेटिक मतलब क्या होता है? अपेथेटिक मतलब इसका मीनिंग होता है हू हैज नो कंसर्न अबाउट एनीथिंग. सेम, नो इंटरेस्ट. उदासीन माणूस. सॉरी, सॉरी, उदासीन नाही म्हणू शकत. नो इंटरेस्ट वाला असं म्हणू शकतो. ठीक आहे? आयडल पर्सन. तर मग अपेथेटिक आणि इंडिफरंट सेम आहे. हॅव्हिंग नो इंटरेस्ट, हॅव्हिंग नो कन्सर्न अबाउट एनिथिंग, हॅव्हिंग नो इमोशन्स, त्याला आपण अपेथेटिक पर्सन म्हणू शकतो. डन. द नेक्स्ट क्वेश्चन. The owned author delivered an inspiring speech captivating the audience. काय आहे? एक स्टेटमेंट आहे. खूप मोठा ऑथर आहे. त्याने खूप चांगली स्पीच दिली, जे की ऑडियन्सला कॅच केली आहे. ते ऑडियन्सला त्याने कॅच केलंय. एक स्टेटमेंट आहे. इटसेल्फ इट इस अ स्टेटमेंट. स्टेटमेंटच्या नंतर काय येतो? पंक्च्युएशन मार्क. फुल स्टॉप. डन. बाकीचं काही असणार आहे का? कॉमा वगैरे काही आहे का? नाही. नॉट एक्सक्लेमेशन, एक्सक्लेमेशन पण नाहीये हे. कॉमा काहीतरी समोर ॲड ऑन करायसारखं असं पण नाहीये. ना क्वेश्चन आहे. ईझी क्वेश्चन होता हा. देन क्वेश्चन नंबर 13. इंटरेस्टिंग थिंग. हे थोड्या वेळापूर्वी फ्यू आणि लेस सांगितलं होतं आय थिंक. फ्यू आणि लेस सांगितलं होतं. तर फ्यू आता एक कन्सेप्ट आहे फ्यू आणि लिटलची. ठीक आहे. क्वेश्चन पहा. मग मी तुम्हाला त्याच्याबद्दलचं एक थोडं डिस्क्रिप्शन देईल. ओके. फ्यू आणि लिटल हे 2 ॲडजेक्टिव्हज आहेत. आता ह्या 2 ॲडजेक्टिव्हज समोर जेव्हा आर्टिकल चेंज होतो ना, त्याचा कंप्लीट मीनिंगच चेंज होतो. हे कसं? मी आता एक्सप्लेन करेल. आणि पहिलं तर फ्यू आणि लिटल हे कधी यूज होतात? जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. पेनबद्दल. ठीक आहे. तर माझ्याकडे समजा 1 पेन आहे आणि हे दुसरी पेन आहे. 2 पेन झाले. मला वाटतंय माझ्याकडे कमी पेन आहेत. मी काय म्हणणार? आय हॅव अ फ्यू पेन्स. काय म्हटलं मी? आय हॅव अ फ्यू पेन्स. आता समजा माझ्याकडे पेनच नाहीयेत. कुठेही पेन नाहीये. मी काय म्हटलं? आय हॅव फ्यू पेन्स. आधी काय म्हटलं होतं? आय हॅव अ फ्यू पेन्स. अ लावलं होतं. तर काय म्हटलं? आय हॅव फ्यू पेन्स. जेव्हा नाहीयेत म्हणायचे. आता समजा ह्या 2 पेन कोणीतरी स्टुडंटनी माझ्याकडून ह्या 2 पेन पण घेऊन गेले आणि मला परतच नाही दिले. मग मी काय म्हणणार? द फ्यू पेन्स व्हिच आय हॅड was also taken by my student. The few pen which I had was also taken by my student. म्हणजे काय झालं? तर जे माझ्याकडे पेन होते, ते पण माझ्या एका स्टुडंटने घेऊन गेले. काही समजला? काय समजला? पेन्स काय आहेत? काउंटेबल आहेत. म्हणून मी यूज काय केलं? टू यूज केलं. जर का अनकाउंटेबल नाउन असला असता. अनकाउंटेबल नाउन काय? होप. होप अनकाउंटेबल नाउन आहे. समजा एखादा स्टुडंट आहे माझा, ज्याच्याकडून मला थोडेसे होप आहेत, की त्याचा एक्झाम क्लिअर होऊ शकतो. आय हॅव अ लिटल होप दॅट ही कॅन क्लिअर एक्झाम. मी काय म्हटलं? आय हॅव अ लिटल होप. आता एखादा स्टुडंट आहे, मला माहिती आहे त्याचा एक्झाम होणारच नाहीये. एकदम डल मुलगा आहे, एकदम हुशार मुलगा आहे. तर आय हॅव लिटल होप दॅट ही विल नॉट क्लिअर एक्झाम. आय हॅव लिटल होप दॅट ही विल क्लिअर एक्झाम. मी आता इथे काय केलंय? विथआऊट आर्टिकल यूज केलं. लिटल. ते काय होतंय पहा. फ्यू आणि लिटल चा मीनिंग असतो नथिंग. हे यूज होतात निगेटिव्ह सेन्स. लिटल काउंटेबल नाउन्स सॉरी अनकाउंटेबल नाउनसाठी आणि फ्यू काउंटेबल नाउनसाठी. अ फ्यू आणि अ लिटल त्याचा मीनिंग होतो समथिंग. काहीतरी आणि हा यूज होतो पॉझिटिव्ह मीनिंग. द फ्यू, द लिटल चा मीनिंग होतो
ऑल दॅट इज रिमेनिंग, जे की उरलं सुरलं आहे त्याच्या समोर लावतात द फ्यू द लिटल. अंडरस्टूड द कन्सेप्ट? हे पाहून घ्या एकदा. कळलं का? आता मी काही सेम याच्या रिलेटेड क्वेश्चन देतो, त्याचा आन्सर तुम्हाला सांगायचं. ओके, सांगा आन्सर. पहिला जो क्वेश्चन आहे, डॅश नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. काय म्हणतात आपल्याकडे? अर्ध नॉलेज, हाफ नॉलेज. एक तर माहिती असावं, नाही तर माहिती नसावं. नोन असावं, नाही तर अननोन असावं. बट हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. ठीक आहे? तर सांगा काय असणार? समथिंग नॉलेज, हाफ म्हणजे काय? काहीतरी नॉलेज आहे. काहीतरी कायसाठी यूज काय करणार पॉझिटिव्ह सेन्समध्ये? अ आणि नॉलेज काउंटेबल की अनकाउंटेबल? अनकाउंटेबल. तर अ लिटल नॉलेज हे काय यूज करणार? अ लिटल. अंडरस्टूड? वी हॅव डॅश फ्रुट्स टू डिस्ट्रीब्यूट. माझ्याकडे काही फ्रुट्स आहेत असं मला म्हणायचं. ठीक आहे. मला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत आणि काही फ्रुट्स आहेत. काय बोलणार तुम्ही? फ्रुट्स काय आहेत? काउंटेबल आहेत. 1, 2, 3. ठीक आहे. काही फ्रुट्स आहेत. आय हॅव अ फ्रू अ फ्यू फ्रुट्स. फ्रुट्सच्या जागी ॲपल घेऊया आपण. फ्रुट्स म्हटलं की डिफरंट टाइप ऑफ फ्रुट्स येतात. मग त्याच्यात काउंटेबल, अनकाउंटेबल दुसरी केस येते ती. ठीक आहे. त्याच्यापेक्षा आपण ॲपल्स पण म्हटलं तर चालते. आय हॅव फ्यू ॲपल्स टू जे काय माझ्याकडे काही आहेत. जर का मी म्हटलं आय हॅव फ्यू ॲपल टू डिस्ट्रिब्यूट तर माझ्याकडे काहीच नाहीये. जेव्हा मी विथआऊट अ लावतो तेव्हा काहीच नाहीये. नथिंग. ठीक आहे. तसंच हा क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. डॅश होप दॅट ही हॅड वॉज अल्सो नॉट फुलफिल्ड बाय हिम. तिच्याकडे जे होप होते ते पण त्यानं फुलफिल नाही केले. असं म्हणायचंय. काय करणार तुम्ही? ते उरले-सुरले होप ना. द लिटल होप शी हॅड. ठीक आहे. द लिटल होप शी हॅड वॉज अल्सो नॉट फुलफिल्ड बाय हिम. अंडरस्टूड द कन्सेप्ट? फ्यू आणि लिटल मधला फरक काय? आर्टिकल लागल्याच्या नंतर नॉर्मल फ्यू असेल तर नथिंग, अ फ्यू असेल तर समथिंग, द फ्यू असेल तर ऑल दॅट इज रिमेनिंग. सेम अनकाउंटेबल नाउन लिटल. ठीक आहे. आता क्वेश्चन कडे येऊया आता. सांगा बरं आन्सर काय असणार आहे या क्वेश्चनचं? ही वॉज वन ऑफ, तो काही ब्लाइंड लोकांमधला एक होता जो स्मोक करत होता. काय म्हणणार? ऑफ अ फ्यू. ओके. अंडरस्टूड? आर्टिकल अ असायला पाहिजे. देन नेक्स्ट. अच्छा. ही हॅज नॉट स्टार्टेड मच तर म्हणूच शकत नाही आपण. ही हॅज नॉट स्टार्टेड व्हेरी मच. नाही मच. सेन्सच बनत नाहीये ना. सेंटेन्स कंप्लीट मीनिंगफुल बनतोय का? ही हॅज नॉट स्टार्टेड मच. मच काय आहे? मच हा डिग्री म्हणून कन्सिडर केला जातो किंवा ॲडव्हर्ब म्हणून कन्सिडर केला जातो. तिथे आपल्याला चालेल का तो? नाही चालणार. ठीक आहे. मग आपल्याला एक तर 2 वर्ड्स पाहिजेत. स्टिल किंवा एट. तर काय लावणार? स्टिल आणि एटचा मीनिंग सेम आहे. पहिली तर गोष्ट. मग हाऊ इट इज डिफरंट? ठीक आहे. पहा. स्टिल हा कुठल्या सेंटेन्समध्ये लागतो? एक तर पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये और निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह वर्ड म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स. तर निगेटिव्ह वर्ड आहे. पॉसिबिलिटी आहे स्टिल लागायची. ठीक आहे. एट काय करतो? एट 2च ठिकाणी लागतो. एक तर निगेटिव्ह सेंटेन्स और क्वेशन्समध्ये. अंडरस्टूड? म्हणजे इथे पण एट लागू शकतो, स्टिल लागू शकतो ह्या रूलनुसार. दुसरा रूल काय आहे? स्टिल कशासमोर लागतो? बिफोर वर्ब. समोर लागणार वर्ब समोर. आणि एट कधी लागतो? एट लागतो एक तर स्टार्ट किंवा एंड. सांगा आता आन्सर काय असणार? ही हॅज नॉट स्टार्टेड एट. समजली कन्सेप्ट? गुड. Then complete the following sentence without future tense form according to the situation given in the bracket. Okay. सॉरी विदाउट वाचलं का मी? विथ अ फ्युचर टेन्स फॉर्म. फ्युचर टेन्स मध्ये हा सेंटेन्स बनवायचा आहे आपल्याला. दिलेला आहे. तो ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. स्टार्टेड म्हणजे पास्ट टेन्स मध्ये. Tamim started to learn Spanish when he was 27. He's still learning the Spanish when he is 40. ओके. अजून पण तो लर्न करतोय आणि आता
ऑप्शनमध्ये बघा. विल हॅव बीन लर्निंग स्पॅनिश फॉर 13 इयर्स. ठीक आहे. विल हॅव बीन लर्निंग ते तो शिकत असेल, चालेल. वुल्ड लर्न पास्टमध्ये विलचा वुल्ड हा पास्ट फॉर्म जातोय. आपल्याला कंडिशनच दिलेली आहे. कशामध्ये करायचंय? फ्युचर टेन्समध्ये करायचंय. मग मी वुल्ड कॅन्सल करणार. नाऊ शमीम स्टार्टेड लर्न स्पॅनिश व्हेन ही वॉज 27. ही इज स्टिल लर्निंग. म्हणजे त्यांना स्टार्ट पण केली आणि अजून पण करतोय आणि ही इज 40. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट स्टार्ट झालेली आहे आणि ती अजून पण चालू असणार आहे. विल लर्न स्पॅनिश फॉर 13 इयर्स. विल लर्न विल प्लस व्ही3 आलेला आहे. ठीक आहे. चालेल का? नाही चालणार. विल प्लस व्ही1 विल लर्न स्पॅनिश फॉर 13 इयर्स आणि इव्हन त्यामध्ये टाईम स्पॅन पण दिलेला आहे. असं कुठला सेम हेच बनत नाही. ठीक आहे. देन विल हॅव लर्न्ड. तर मी टाईम स्पॅन पहा इथे फॉर दिलेला आहे. फॉर 13 इयर्स. फॉर आणि सिन्स हे टाईम एक्सप्रेशन आहे. फॉर कधी असतो? पिरियड ऑफ टाईम म्हणजे समजा लाइक धिस ही क्रिया आहे. सिन्स कधी असतो? असा. एका पॉइंटला स्टार्ट झालाय आणि कंटिन्युएशनमध्ये चालू आहे. ठीक आहे. ही गोष्ट आहे. एवढं माहिती आहे तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त काय आहे? त्या व्यतिरिक्त असेल हां. आता मग हे 2 गोष्टी माहिती झाल्यात आणि विल हॅव बीन लर्निंग. परफेक्ट पण आहे. तो शिकलाय पण आणि तो कंटिन्युएशनमध्ये पण आहे. म्हणजे काय परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे आपल्याला. तो शिकून झाला, कंप्लीट झालंय का त्याचं? नाही. तो अजून पण शिकतोय. ही स्टिल लर्निंग. ठीक आहे. आत्ताच मागच्या क्वेश्चनमध्ये मी सांगितलेलं होतं. स्टिल कधी येतो? वर्बच्या अगोदर येतो. इथे आलाय का स्टिल वर्बच्या अगोदर? आला ना? हां. ही स्टिल लर्निंग म्हणजे काय? तो परफेक्ट म्हणजे तो स्टार्ट पण केलाय आणि कंटिन्युएशनमध्ये. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहिजे आणि तो पण कुठला फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. ऑप्शन कुठला आहे? ओके. आन्सर असेल हा वाला. डन. तर नेक्स्ट. ऑलरेडी पॅसिव्हमध्ये आहे. आपल्याला कशाला करायचंय? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचंय. पहा, नॉर्मल वॉज अपॉइंटेड. वॉज प्लस व्ही3 दिलेला आहे. ठीक आहे. तर मग वॉज प्लस व्ही3 काय असणार? सांगा. जस्ट अ सेकंड. चेंज करतोय पेन. हां, वॉज अपॉइंटेड. काय दिलेलं आहे? वॉज प्लस व्ही3. व्ही2 वर्बचा सेकंड फॉर्म. तर काय होणार? वॉज प्लस व्ही3. वॉज वर प्लस व्ही3 वर असं होणार. ते आपल्याला उलटं करायचं. वर्बचा सेकंड फॉर्म पाहिजे. कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? हॅड बीन नसणार. अपॉइंटेड. द प्रिन्सिपल अपॉइंटेड हिम ॲज द हेड बॉय. तर डन. हे बेस्ट. फक्त आपल्याला ते फॉर्मेशन माहिती असायला पाहिजे. कंप्लीटली ते डोक्यात असायला पाहिजे आपल्याला. व्हॉइसचं फॉर्मेशन कसं होणार? टेन्स माहिती पाहिजे आणि टेन्स सोबत त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसं हे माहिती असायला हवं. देन नेक्स्ट आर्टिकल्स फिल करायचे आपल्याला इथे. 2 ठिकाणी. एक लास्ट टाईमला सांगितलेलं होतं. अ आणि ॲन दिलेलं आहे. त्याच्यातच डिफरन्स दिलाय. अ आणि ॲन हे काय असतात? त्यांना म्हणतात इनडेफिनिट आर्टिकल. ते कशासमोर लागतात? सिंग्युलर नाउन समोर. ठीक आहे. आणि आणि मध्ये डिफरन्स काय आहे? जो आर्टिकल आहे तो कशासमोर लागतो? आर्टिकल कन्सोनंट साउंड समोर लागतो. अन आर्टिकल वॉवेल साउंड सोबत लागतो. वॉवेल साउंड कुठले-कुठले आहेत? अ आहे, ई आहे, उ आहे, ए आहे. हे वॉवेल साउंड आहेत. त्यासमोर लागतो अन आर्टिकल. आता हे रीड करायचंय. ट्रिप कशापासून स्टार्ट होतोय? कन्सोनंट साउंड पासून. काय लागणार? अ आर्टिकल. कूल. कूल कशापासून स्टार्ट होतोय? येस. क. मग काय लागणार? अ आर्टिकल. आन्सर काय असेल? धिस वन. ओके. नेक्स्ट. पहा एट अजून परत आला पहा. मागची जी कन्सेप्ट आहे, शेवटी आला एट दिसतो आपल्याला इथे. तर तुम्ही हा पण पेपर वाचून पण तुम्हाला आयडिया लागून जाईल. थोडंसं जर का तुमचा प्रेझेन्स तिथे असेल जागेवरती, एक्झॅक्ट मी 2-3 क्वेश्चन्स असे पाहिलेत, ते पहिल्या क्वेश्चनचा आन्सर कुठेतरी समोर भेटून जातंय मला. असं पण होतंय रिमेंबर. मग ते पण एक ट्रिक आहे सॉल्व्ह करताना. ठीक आहे.
वरुण अँड सँडी अँड वॅन्डी हॅव नॉट अराइव्हड येट. अजून आले नाहीयेत. काय करायचंय? क्वेश्चन टॅग करायचे. क्वेश्चन टॅगमध्ये काय असतं? सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह असतो. सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असतो. पहिला रूल ठीक आहे. दुसरा रूल क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला काय लागतो? एक तर हेल्पिंग वर्ब लागतो आणि सब्जेक्ट लागतो. सब्जेक्ट म्हणजे प्रोनाउन लागतो. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब प्लस प्रोनाउन. हेल्पिंग वर्बचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लागतो नॉट वाला. ठीक आहे. तर एवढं माहिती आहे. नॉट ऑलरेडी नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. त्याला पॉझिटिव्हमध्ये करायचंय आणि हेल्पिंग वर्ब कुठला आहे? हॅव आहे. हे सँडी आणि वॅन्डी हे दोघं जण आहेत. दोघांसाठी मी प्रोनाउन कुठला यूज करणार? प्लुरल प्रोनाउन यूज करणार. प्लुरल प्रोनाउन कुठला? दे. तर हॅव दे. कारण सेंटेन्स ऑलरेडी निगेटिव्ह होता. पॉझिटिव्ह केला. ओके. देन सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड शॅटर. शॅटर म्हणजे काय असतं? एकदम शॅटर म्हणजे लाइक नुकसान करणे. नुकसान करण्याला काय म्हणतात? गव्हर्न जे गव्हर्नमेंट करते एक्स्ट्रॅक्ट काहीतरी आपण काढतोय, बाहेर काढतोय, एक्स्ट्रॅक्शन करतो. असर्ट मेंटेन करणे, डिक्लेअर करणे, याला असर्ट म्हणतात. ठीक आहे. तर मग शॅटरचा मीनिंग असेल देन नेक्स्ट अगेन क्वेश्चन टॅगचा क्वेश्चन आहे. आता एक क्वेश्चन देतो मी त्याचा आधी क्वेश्चन टॅग. आय वेंट टू टेम्पल येस्टरडे. त्याचा मला क्वेश्चन टॅग करायचा आहे. काय करणार? पहा माझ्याकडे सब्जेक्ट आहे ऑलरेडी. प्रोनाउन आहे माझ्याकडे. आहे. आहे तर आहे. निगेटिव्हमध्ये पण करायचंय. हे पण मला माहिती आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आता मला इथे काय पाहिजे? इथे मला पाहिजे हेल्पिंग वर्ब. तर हेल्पिंग वर्ब कसं काय? इथे तर हेल्पिंग वर्ब दिसत नाही बाबा. डायरेक्टली वर्बचा काय दिलाय? सेकंड फॉर्म दिलेला आहे. दिसतोय का हेल्पिंग वर्ब? पण क्वेश्चन टॅगमध्ये काय लागतो? हेल्पिंग वर्ब लागतोच क्वेश्चन टॅग बनवण्यासाठी. मग हेल्पिंग वर्ब बनवायचा असतो. बनवायचा का? पहा. डू, डज, डीड आहेत. हे 3 वर्ब्स बनवायचे असतात. जेव्हा हेल्पिंग वर्ब नाही तर ह्या 3 वर्ब्स येऊ शकतात. पॉसिबिलिटी आहे. आणि डीड कधी येतो? डीड वर्ब म्हणजे सेंटेन्स पास्ट टेन्स मध्ये असेल तर डीड येतो. व्ही टू वर्ब असेल तर डीड यूज करायचा. आणि मग इथे वेंट टू टेम्पल येस्टरडे दिलेला आहे. मग मी हेल्पिंग वर्ब काय यूज केला? डीड. का? वर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणून डीड. इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म असला असता तर टू यूज केलेला असता. आणि सब्जेक्ट जर का ही असला असता इथे तर मी आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म असला असता. ही गोज टू टेम्पल असा असला असता. ही गोज टू टेम्पल. एव्हरी डे. आता इथे पण हेल्पिंग वर्ब आहे का? नाहीये. मग काय? वर्ब आहे पण. कुठला वर्ब आहे? वर्बचा येस फॉर्म येस फॉर्म आहे. ठीक आहे. तर मग मी काय करणार इथे? डज, डझंट, निगेटिव्ह डझंट. मग प्रोनाउन इथे वर्बचा सेकंड फॉर्म आहे. म्हणजे डिड आणि निगेटिव्ह फॉर्म डिडंट आहे. हे यूज करणार. एवढं कळलं तुम्हाला? ठीक आहे, समजलं. आता सेंटेन्स पहा. आय यूज्ड टू वेक अप. आय यूज्ड टू वेक अप याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतो यूज टू, ठीक आहे. हा यूज टू जो आहे सेंटेन्स म्हणजे एखाद्याची पास्ट हॅबिट दाखवतोय. म्हणजे सेंटेन्स कशात आहे? पास्ट टेन्स. हेल्पिंग वर्ब आहे का? नाहीये. पास्ट टेन्स मध्ये असेल आणि हेल्पिंग वर्ब नाही. मग मी काय यूज करणार? डिड यूज करणार. निगेटिव्ह मध्ये आहे का सेंटेन्स? नाही. डिडंट आहे. समजलं? देन नेक्स्ट क्वेश्चन. कुठे एरर आहे असं शोधायचंय आपल्याला. बाय द एंड ऑफ द इयर आय विल बी वर्किंग इन द फायनान्स डिपार्टमेंट फॉर 25 इयर्स इन दिस कंपनी. टेन्स रिमेंबर हा एक खूप इम्पॉर्टंट आहे. मी आता पण सांगितलं थोड्या वेळापूर्वी. टाइम एक्सप्रेशन फॉर आणि सिन्स. सिन्स कधी वापरतात? मी ते सांगितलं होतं. रे वगैरे काढून दाखवले होते. पण मोर एक्सप्लेनेशन. फॉर वापरतात 2 आवर्स, 3 आवर्स,
2 मंथ्स. एक टाइम स्पॅन आहे फिक्स 2 इयर्स, 2 वीक्स असा. सिन्स काय आहे? सिन्स 1960. सिन्स मंडे. सिन्स जानेवारी. हे कुठेतरी टाइम स्पॅन आधी स्टार्टिंगला सांगितलंय, पण एंड केलंय का त्याला नाही केलंय. कंटिन्यूएशनमध्ये. तो आहे सिन्स. हे 2 टाइम एक्सप्रेशन आहे. टाइम एक्सप्रेशन हे परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या दोन्हीपैकी दोन्हीमध्येच येऊ शकतात. कंटिन्युअस टेन्समध्ये टाइम एक्सप्रेशन नसतात. मी आत्ता काय करतोय? कंटिन्युएशनमध्ये टाइम एक्सप्रेशन मी करू शकत नाही. आय एम टीचिंग. आय एम टीचिंग फ्रॉम मॉर्निंग म्हणू शकत नाही. आय हॅव बीन टीचिंग फ्रॉम मॉर्निंग जर म्हणायचंच असेल तर मला. म्हणजे मी सकाळपासून शिकवत आहे. परफेक्ट पण आहे. मी सकाळी पण एक क्लास घेतला म्हणजे एक क्लास परफेक्ट पण आहे आणि आता पण कंटिन्युएशनमध्ये चाललाय. अंडरस्टूड? मग मी कंटिन्युअस टेन्समध्ये टाइम एक्सप्रेशन यूज करू शकत नाही आणि इथे काय केलंय तेच यूज केलंय. आय विल बी वर्किंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हे समोर फॉर दिलेला आहे. हा चालेल का? बाय द एंड ऑफ द इयर आय विल हॅव बीन वर्किंग असं करू शकतो तुम्ही. बट आय विल बी वर्किंग नाही. आय विल हॅव वर्क असं पण म्हणू शकतो. मी काम केलेलं असेल 13 वर्षा सॉरी 25 इयर्स पर्यंत असं पण चालेल. ठीक आहे? डन. देन नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, इज प्रिपेअर्ड हां, काय असणार आहे? सांगा लवकर. इज प्रिपेअर्ड फॉर फ्रॉम काय असेल? हं, पहा. फ्रॉम काय करतो? फ्रॉम शो करतो स्टार्टिंग पॉइंट, एक्स्ट्रॅक्टेड कशाकडून तरी काहीतरी घेतलंय. हा फ्रॉम शो करतो. ऑफ काय शो करतो? ऑफ हा कुठून तरी काहीतरी म्हणजे समजा मेड ऑफ कशापासून तरी बनलेला आहे. बाय काय शो करतो? कोणीतरी काहीतरी करतंय हे शो करतो. बाय, फ्रॉम, ऑफ चालेल का? नाही. इथे काय पाहिजे आपल्याला? इथे पाहिजे फॉर. ठीक आहे. प्रिपोझिशनलमध्ये एरर आहे. हे लॉजिकल नॉर्मल रीडिंगचाच पार्ट आहे हा. हे प्रिपेअर्ड फॉर ही इज प्रिपेअर्ड फॉर एनिथिंग. कशासाठी ही प्रिपेअर्ड आहे? हे सांगायचं आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 23. हे 3 जागी ब्लँक आहे. 3 जागी ब्लँक फिल करायचे आपल्याला. मी क्वेश्चन रीड करतो. ही डॅश अबाउट इट फॉर अ व्हाईल अँड डॅश दॅट इट डॅश ॲक्चुअली अ ड्रीम. हे पण पाहूया आपण. ही थॉट अबाउट फॉर अ व्हाईल पहिला ऑप्शन. जर का थॉट घेतलं चालते म्हणजे वर्बचा सेकंड फॉर्म आहे. बट इथे समोर जे पाहतो रिअलाइज हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. हॅज प्रेझेंट टेन्सचा वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, चालेल का? मी काय म्हटलंय, एखादा सेंटेन्स जर का पास्ट टेन्स मधून स्टार्ट झालेला असेल, सेंटेन्स इफ आय से आय थॉट म्हणजे मी पास्ट बद्दल बोलणार आहे समोर. आय थॉट मग त्याच्या समोर मला जे बोलायचंय ते पण पास्टमध्येच बोलावं लागेल. कॉन्टेक्स्चुअली एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे एखादा सेंटेन्स मी स्टार्ट केला पास्ट टेन्समध्ये, तर तो सेंटेन्स एंड व्हायला पास्ट टेन्समध्येच पाहिजे. असं नको की तो पास्टमधून फ्युचरवर गेला, प्रेझेंटवर गेला असं काही नाही चालत. हा रूल आहे. ओके. मग हा ही थॉट रिअलाइज्ड वॉज जसं आता मी रूल सांगितलाय. तरी पण आपण थर्ड आणि फोर्थ पाहूया. सेकंड साइडला ठेवायचं. थिंकिंग. ही थिंकिंग अबाउट इट फॉर थिंकिंगच्या समोर काहीतरी ते मीनिंगफुल चालेल का? थिंकिंग हा इन्फिनिटिव्ह तर सॉरी जिरंड तर नाहीये. व्ही-आय-एन-जी फॉर्म. जिरंड इज डिफरंट थिंग. ठीक आहे. पण ती थिंकिंग आय-एन-जी फॉर्म आहे. आय-एन-जी फॉर्म समोर काहीतरी हेल्पिंग वर्ब लागते. एम, इज, आर, हॅव, हॅज. ठीक आहे. हॅव, हॅज बीन असं काहीतरी लागेल किंवा मग वॉज, वर असं तरी लागेल किंवा हॅड बीन असं तरी काहीतरी लागेल. म्हणजे व्ही साठी. डायरेक्ट व्ही येऊ शकतो का? नाही येणार. ही बिंग थॉट ऑफ रिअलायझिंग हॅड बीन काय चाललं? काही सेन्सलेस. तर काय असणार आहे? सेकंड आन्सर. का? थॉट V2, रिअलाइज्ड V2 परत वॉज पण पास्ट V2च होऊन जातो तिथे पण. वॉजचं काम पण मेन वर्बचंच होऊन जातं त्या सेंटेन्स. 24 ठीक आहे. फ्युचर टेन्स. Select the most appropriate option with the future tense form according to the situation given in the brackets to fill the blanks. Fill in the blanks.
लास्ट टाईम पण पूर्वी केलं होतं आपण तसंच आहे. आय एम गोइंग टू पेंट द फ्रंट डोअर टुडे. आय विल फिनिश इट बिफोर यू गेट बॅक. व्हेन यू गेट बॅक आय हं. हां. मी काय करणार आहे, मी आज पेंट करणार आहे पुढचा डोअर आणि मी तू येण्याच्या अगोदर तो कंप्लीट करणार आहे आणि तू जेव्हा येशील, तेव्हा काय असेल तो? कंप्लीट असेल, असं म्हणायचंय. समजलं मराठीमधून? तू येशील तेव्हा काय असेल? कंप्लीट असेल. मी काय म्हटलं? असेल. फ्युचर. बट फ्युचरमध्ये ती ॲक्शन काय झालेली असेल? कंप्लीट झालेली असेल. म्हणजे काय? तर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट कुठं दिसतोय तुम्हाला? आय विल हॅव पेंटेड. आणि वूड तर पास्टमध्ये आहे, नाही चालणार. विल बी पेंटिंग. मी तेव्हा काम करत असेल का? मला फिनिश करायचंय म्हटलंय ना, कंटिन्युएशनमध्ये कशाला? नाही. पेंटेड तर पास्टमध्ये. नाही. विल फिनिश ऑलरेडी फ्युचरबद्दल गोष्ट करतोय. नाही. सेकंड आन्सर. ठीक आहे. ऑप्शन्स थ्रू 2 वे आहेत. कॉन्फिडन्स असाल तुम्ही तर डायरेक्टली आन्सर सांगू शकता. कन्फ्युजन असेल ऑप्शन्स पाहायचे. ऑप्शन्स थ्रू एलिमिनेट करून पण आन्सर भेटते. ठीक आहे. देन लास्ट क्वेश्चन हा काय आहे? त्यामध्ये हे प्रोव्हर्ब्स आहेत. प्रोव्हर्ब्स म्हणजे एक युनिव्हर्सल सेयिंग्ज असतात किंवा ट्रुथ्स असतात. युनिव्हर्सल सेयिंग्ज म्हणू शकतात. जनरली जे बोलतात. ठीक आहे. तर यांचा मीनिंग म्हणजे एक स्टेटमेंट दिलेली आहे. त्याच्यासाठी सुटेबल प्रोव्हर्ब कुठला आहे? हा यूज करायचा आहे. गुड क्वेश्चन. काय आहे? समवन हू इज पेरेंटली पुअर इन पुअर हेल्थ मे वेल आउटलिव्ह द ऑस्टेन्सिबली स्ट्रॉंगर. ठीक आहे. मग त्याचं मीनिंग काय असणार ह्या सेंटेन्सचं? ऑस्टेन्सिबली म्हणजे वरवर म्हणू शकता किंवा मग अपेरेंटली म्हणू शकता. तर राहू शकतो. वरवर किंवा अपेरेंटली असा मीनिंग असतो. समवन हू इज अपेरेंटली इन पुअर हेल्थ मे आउटलिव्ह द ऑस्टेन्सिबली. हां, म्हणजे काय म्हणतंय, एखादा दिसायला वीक आहे. जे म्हातारे माणसं असतात. दिसतात वीक बट ॲक्चुअली तेच जास्त काळ जगतायत आता. तर त्या सेंटेन्सचा तो मीनिंग आहे. तर ह्याच्यासाठी प्रोव्हर्ब कुठला असू शकतो? पहा, 4 प्रोव्हर्ब आहेत. 4हीचा मीनिंग सांगतो. क्रेकिंग गेट हँग्स लाँगेस्ट. ते आपल्या घराचा दरवाजा असतो, लोखंडी दरवाजा, गेट असतो. तो गेट कधी पण ओपन करताना कंटिन्यू की असा आवाज करत असतो. ते आपल्याला इरिटेट होत असतो. बट तोच सगळ्यात जास्त ड्युरेबल असतो. रिमेंबर. आपल्या अदर डोअर्सपेक्षा. ते काय दिसतो क्रीकिंग म्हणजे ओल्ड वन बट राहतो, जास्त टाईम टिकतो. ऑब्व्हियसली ऑप्शन फर्स्टच आहे. बट बाकीचे जे 3 प्रोव्हर्ब्स आहेत ते पण पाहूयात. लेट स्लीपिंग डॉग्स टाय. त्याचा मीनिंग असतं, जे पण जे पण आपले पास्ट आर्ग्युमेंट्स आहेत, पास्ट काही पण गोष्टी आहेत, लेट देम गो अवे. परत त्यांना म्हणजे छोट्याशा मागच्या गोष्टींवरून परत आर्ग्युमेंट करायचं नाही. हे त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. लेट स्लीपिंग डॉग्स फ्लाय म्हणजे. क्रॉस द स्ट्रीम व्हेअर इट इज शॅलोएस्ट. म्हणजे कधी पण असे रस्ते अपनावा, जिथे रिस्क कमी आहे. ठीक आहे. आणि राईट पण आहेत असं म्हणायचंय त्याचा आणि रोड इज रोड टू हेल इज पेव्हड विथ गुड इंटेन्शन्स. ओके, ठीक आहे. तर त्याचं मीनिंग आहे, की फक्त इंटेन्शन्स चांगले असणं म्हणजे चांगलं होत नाहीये. आपले ॲक्शन्स पण चांगले असायला पाहिजेत. काही-काही लोकं जे गुड इंटेन्शनचे आहेत, ते पण भरपूर चुका करतात, असं म्हणणं आहे त्या प्रोव्हर्बचं. ठीक आहे, अंडरस्टूड? ह्या 3 प्रोव्हर्बचा आन्सर असेल फर्स्ट. हे होते आपले 25 प्रिव्हियस इयर क्वेशन्स. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल, एखादा पॉइंट मोर इलॅबोरेट करायचा असेल, डिस्कस करायचा असेल, तर तुम्ही कमेंट्समध्ये फीडबॅक देऊ शकतो. आय विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. ओके. थँक यू. हॅव अ नाईस डे.